नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात लवकरच 2000 जमा होणार आहेत का? पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला 23वा हप्ता कधी येऊ शकतो, कोणाला मिळणार आणि पैसे अडकल्यास काय करायचे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6000ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये म्हणजेच प्रत्येकी 2000 प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. यापूर्वीचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व लाभार्थी 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. विविध माध्यमांमध्ये येत असलेल्या माहितीनुसार जून ते जुलै 2026 दरम्यान 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र केंद्र सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्या. सर्वप्रथम तुमचे ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांचे पैसे अडकू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते सक्रिय असावे आणि नाव, आधार व खात्याची माहिती योग्य असावी. याशिवाय जमीन नोंदणीची पडताळणी पूर्ण असणे ही गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ पडताळणी अपूर्ण असल्यामुळे थांबतात. म्हणून आजच पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा लाभार्थी अर्ज तपासा. सर्व माहिती योग्य असल्यास 23वा हप्ता तुमच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार जून ते जुलै 2026 दरम्यान 2000चा 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.